हॅलो विवा, कशा आहात सगळे? आय होप सगळे छान असणार आहे. तर आजचा आपला सुविचार आहे, टाइम इज प्रिशियस. खरंच वेळ ही खूप मौल्यवान आहे आणि त्या वेळेला आपण त्या महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही आणि आपल्याला खूप काही करायचं असतं, ते आपण मागे जाऊन बदलू नाही शकत. सो त्या पर्टिक्युलर वेळेला त्या ज्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे त्या केल्याच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट लाईफमध्ये आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, यशस्वी होणं गरजेचं आहे. कारण एकदा आपली स्टुडंट लाईफ संपली की आपल्याला कितीही वाटलं की अरे मला त्यावेळेस हे करायचं होतं, ते करायचं होतं, तर आपण मागे जाऊन पुन्हा ती वेळ आणू शकत नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्या पुन्हा मागे जाऊन करू शकत नाही. म्हणून टाइम इज ऑलवेज प्रिशियस आणि आपण त्याची व्हॅल्यू केलीच पाहिजे, त्याला महत्त्व दिलंच पाहिजे. तर हा होता आजचा सुविचार. यानंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. आजचा आपला टॉपिक मॅथ्समधला एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, जो ग्रेड 5च्या मॅथ्समध्ये आहे आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. सो या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणायचं आणि फेस व्हॅल्यू कशाला म्हणायचं हे सांगणार आहे. तसं पाहायला गेलं तर हा टॉपिक खूप इझी आहे, पण खूप साऱ्या मुलांचा यात गोंधळ होतो, कन्फ्युजन होतं. सो हेच कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये मी दूर करणार आहे. तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यातला डिफरन्स मी सांगणार आहे, फरक मी सांगणार आहे. त्यानंतर प्लेस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, कशी फाइंड आउट करायची, फेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि यावरची काही उदाहरणं पण आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी राजश्री, मी एक टीचर आहे आणि मी मॅथ्स अँड कम्प्युटर हे 2 विषय शिकवते. सो आजचा जो आपला टॉपिक आहे प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू, त्यातलं पहिले आपण बघणार आहे प्लेस व्हॅल्यू. की प्लेस व्हॅल्यू नक्की म्हणायचं कशाला. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? एखाद्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू म्हणजे की तो डिजिट त्या नंबरमध्ये कुठे प्रेझेंट आहे. तुमच्याकडे 3 डिजिटचा नंबर एक आहे किंवा 4 डिजिटचा नंबर आहे आणि एखाद्या डिजिटचा तुम्हाला प्लेस व्हॅल्यू शोधायची, तर तो डिजिट एक्झॅक्टली कोणत्या प्लेसला प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करणं म्हणजे प्लेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. त्यासाठी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू चार्ट माहिती असायला हवा. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे 3 डिजिट नंबर आहे तर त्याच्या प्लेसेस कशा असतात? 1ची प्लेस असते, 10ची प्लेस असते अँड 100ची प्लेस असते. 3 डिजिटमध्ये ह्या 3च प्लेसेस असतात. 1ची प्लेस म्हणजे त्या लास्टवाल्या डिजिटला तुम्ही 1ने मल्टिप्लाय करायचं. 10ची प्लेस म्हणजे त्या मिडलवाल्या नंबरला तुम्ही 10ने मल्टिप्लाय करायचं आणि 100ची प्लेस म्हणजे त्या फर्स्ट नंबरला तुम्ही 100ने मल्टिप्लाय करायचं. आणि मल्टिप्लाय केल्यावर जे आन्सर येईल ते त्या पर्टिक्युलर नंबरची प्लेस व्हॅल्यू असते. तुमचा नंबर डिजिट कुठेही प्रेझेंट असला, मिडलला, लास्टला किंवा फर्स्टला, तुम्हाला त्या प्लेस व्हॅल्यूने त्या नंबरला, त्या डिजिटला मल्टिप्लाय करायचं असतं आणि येणारा आन्सर म्हणजे त्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू असते. आणि ही प्लेस व्हॅल्यू नेहमी चेंज होत असते, ती कधीही कॉन्स्टंट राहत नाही किंवा अनचेंज राहत नाही. प्लेस व्हॅल्यू ही नेहमी चेंज होत असते. आता दुसरं म्हणजे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू नक्की कशाला म्हणायचं? तर फेस व्हॅल्यू म्हणजे काय की तोच नंबर. फॉर एक्झाम्पल, आपण जर मिरर समोर उभं राहिलो, आरशासमोर उभं राहिलो, तर आपल्याला काय दिसणार आहे? आपल्याला आपलीच इमेज दिसते, आपलंच प्रतिबिंब दिसतं. असं कधी होतं का की आपण मिरर समोर उभं आहे आणि आपल्याला दुसरीच प्रतिबिंब दिसतंय किंवा दुसरी इमेज दिसते? असं कधीच होत नाही. आपण स्वतःलाच बघतो आरशामध्ये. सो फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या नावातच आहे, फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर, त्या नंबरचा फेस म्हणजे तोच नंबर. आणि ही फेस व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही, कधीही बदलत नाही. प्लेस व्हॅल्यू नेहमी बदलत असते पण फेस व्हॅल्यू नाही बदलत. सो या दोघांमध्ये महत्त्वाचे 2 डिफरन्स आहेत. ते म्हणजे प्लेस व्हॅल्यू ही नेहमी चेंज होत राहते आणि फेस व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहते, ही कधीच बदलत नाही. त्या नंबरची फेस व्हॅल्यू ही बदलत नाही. सेकंड म्हणजे प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणायचं? तर तो नंबर कुठे प्रेझेंट आहे, कोणत्या प्लेसला प्रेझेंट आहे, ती असते त्याची प्लेस व्हॅल्यू. अँड फेस व्हॅल्यू म्हणजे काय? तो नंबर स्वतःच. हे महत्त्वाचे 2 डिफरन्स त्यामध्ये आहेत. आता आपण उदाहरणांवरनं बघणार आहोत की एखाद्या नंबरची, एखाद्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आणि दुसऱ्या नंबरची किंवा त्याच नंबरची फेस व्हॅल्यू कशी काढायची. मी तुम्हाला काही उदाहरणं सोडून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की हे कॅल्क्युलेट कसं करायचं. चला तर मग बघूयाच उदाहरणं.
आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती लिहून त्याची प्रॅक्टिसही करू शकता. तर मग सुरू करूया. इथे मी काही नंबर्स घेतलेले आहेत, ज्याच्यातल्या काही डिजिटला मी हायलाईट केलेलं आहे. त्याची मला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू या दोघं काढायचे आहेत. आता पहिल्या नंबरमध्ये मी 5ला हायलाईट केलेला आहे, जो की 10,000च्या प्लेसला प्रेझेंट आहे. सो त्या 5ला मी 10,000ने मल्टिप्लाय करेल. आन्सर येईल 50,000, ती त्याची प्लेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर, सो आन्सर आलं 5. सेकंड नंबरमध्ये लास्टचा 1 हा हायलाइटेड आहे. सो तो 1च्या प्लेसला प्रेझेंट असल्यामुळे मी त्याला 1ने मल्टिप्लाय करेल आणि त्याची प्लेस व्हॅल्यू येईल 1, फेस व्हॅल्यू पण येईल 1. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 4 हायलाइटेड आहे, जो की 1,00,000च्या प्लेसला प्रेझेंट आहे. सो त्याला मी 1,00,000ने मल्टिप्लाय करेल. आन्सर येईल 4,00,000, ही त्याची प्लेस व्हॅल्यू आणि त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर. आन्सर आलं 4. हे काही उदाहरणं होती ज्यात मी प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढलेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.